नमस्कार, रामकृष्ण हरी. पुन्हा एकदा आदिती शेतकरी कृषी केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्षाच्या शुभ मुहूर्तावरती एक स्पेशल टॉपिक शेतकऱ्यांच्या काळजातला विषय घेऊन येतोय. कांदा बियाणं, गोट कांदा बियाणं जबरदस्त कसं असलं पाहिजे, कशी त्याची निगा राखली पाहिजे. तर येऊयात आपल्या मेन विषयावरती. माझ्यासोबत आहे, नाव काय आपलं? नामदेव ज्ञानेश्वर रासकर, मुक्काम पोस्ट पेठ तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. तर हा गोट कांदा बियाणं कांदा किती वर्षापासून करतोय आपण? साधारण 10-1 वर्ष झाली. मित्रांनो, वाखाणण्याजोगा मुद्दा आहे. म्हणजे शेतकरी 10 वर्षापासून हा गोट कांदा बियाणं कांदा करतोय. तर किती एकर क्षेत्र आहे आपलं? सुरुवातीला आम्ही कमी लावित होतो, पण आता साधारण 1 एकर लावतो. म्हणजे गावरांचं 1 एकर आणि हळवा तो लाल कांदा आहे त्याचं 1 एकर लावतो. मित्रांनो, 2 एकर गोट कांदा आहे. एक कमी दिवसांची व्हरायटी आहे, बरोबर, बरोबर. आणि एक जास्त दिवसांची व्हरायटी आहे. हो, बरोबर. कमी दिवसांच्या व्हरायटीला आपण मित्रांनो म्हणतो हळवा कांदा आणि दुसरा गावरान कांदा, गावरान कांदा. बरोबर आहे. मित्रांनो, दोन्ही 1-1 एकर आहे. दोन्ही मध्ये फरक काय, दोन्ही मधला पिरियड किती आहे? हळवा कांदा किती महिन्यात तयार होतो आणि गावरान कांदा किती महिन्यात तयार होतो? हळवा कांदा आहे ना, जो लाल कांदा म्हणतात त्याला, तर तो साधारण आहे ना 80 दिवसात तयार होतो. 80 दिवसात तयार होतो. म्हणजे आणि 3 महिन्याला 10-1 दिवस पुढे माग. हा, आणि आमच्याकडे जो गावरान कांदा म्हणतात ना, पुन्हा पुरसुंगी, तर आमच्या भागातला म्हणजे पेठ किंवा खाली वापगाव किंवा वरची बैरवाडी या भागातले कांदे, याला आहे ना 3 महिने लय होतात. 3 महिन्यात कांदा तयार होतो. म्हणजे 90-100 दिवसाला कांदा काढायला येतो. 100, 90, 100 ते 110 दिवसापर्यंत तो काढायला येतो. पक्व होतो, काढायला येतो. मित्रांनो, तर जाणून घेऊयात कांदा बियाणं आतापर्यंत याला आपण लागवडीपासून खत कुठलं टाकलंय, बियाण्याची निवड कशी केली, जो आपण कांदा वापरलाय तो कशा पद्धतीने वापरलाय, शेतकऱ्यांना समजून सांगा. म्हणजे क्वालिटी हा विषय नक्की काय तो शेतकऱ्यांना समजेल. कांदा आहे ना, आम्ही जो घेतो ना विकत, तो कापल्यानंतर त्याच्यात 2 लेअर नाही निघायला पाहिजे. म्हणजे डबली नाही निघायला पाहिजे. ज्याला सिंगल फेस आहे असा, जो दुबाळका नाही निघाला पाहिजे, आपण त्याला दुबाळका कांदा म्हणतो, बरोबर. का वापरत नाही. दुबाळका आपण वापरत नाही, तो नाही. फेकून देतो. फेकून देतो. आणखी काय आपण त्याच्यामध्ये काळजी घेतो? काळजी एवढीच असते, कांदा प्लेन घ्यायचा, मीडियम घ्यायचा. लय मोठे कांदे घ्यायचे नाही. मोठा कांदा घ्यायचा नाही, बारीक कांदा घ्यायचा नाही. मोठा का घ्यायचा नाही? मोठ्यामध्ये डबल लेअर येतात. म्हणजे डबल लेअर दुबाळ ढेंगळा येतो, म्हणजे हा, ढेंगळा. परत त्याचं बियाणं सुद्धा करावं येणार. मित्रांनो, बियाण्याची निवड त्यांनी सांगितली. त्याच्यानंतर बीज प्रक्रियेसाठी लागवड करताना बीज प्रक्रिया आणि खत कुठलं वापरता? लावगडीला मी बेसनला 14-35 मलिमोलिकेट, सल्फर वगैरे असं टाकून द्यायचं. निंबोळी पेंड वापरताय मित्रांनो, जेणेकरून जमिनीतली बुरशी ह्या बियाण्याला, कांद्याला, गोट कांद्याला पण लागली नाही पाहिजे, पुढे बियाण्याला त्रास नाही झाला पाहिजे. निंबोळी पेंड वापरतात. त्याच्यानंतर आणखी खत कुठलं म्हणले? 14-35 14-35-14 तुम्ही बघू शकता मित्रांनो, 14-35-14चा रिझल्ट. एका कांद्याला जवळपास 8-8, 9-9 चिवार, जबरदस्त चिवार आहे, बरोबर. आणखी मग नंतर थोडी पाण्यातली खतं सोडतो. फवारणी एकच घेतो आम्ही. फवारणी एकच घेतात. एकच फवारणी का घेता? नाही, नंतर काय होतं, याचं हे झालं ना, म्हणजे फुलं आली ना, नंतर मधमाशांचं त्याच्यावर परिणाम नको व्हायला. कारण केमिकल वापरलं तर मधमाशा येणार नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, गोट कांद्याला भरपूर शेतकरी चांगला यावा म्हणून 3-3, 4-4 केमिकलच्या फवारण्या घेतात. शेतकऱ्यांनी जबरदस्त मुद्दा सांगितला, 10 वर्षाचा अनुभव सांगितलाय. एकच फवारणी घ्यायची सुरुवातीला, जेणेकरून कांदा तंदुरुस्त होईल. त्याच्यानंतर केमिकल वापरायचं नाही, कारण त्यांनी सांगितलंय मधमाशांच्या याच्यावरती परिणाम होईल. तुम्ही बघू शकता, मधमाशा जबरदस्त आहे. एवढ्या मधमाशा ह्या सिच्युएशनला कोणाच्याही प्लॉट मध्ये नसतील अशी माझी गॅरंटी आहे. मी बघतोय समोर एवढ्या मधमाशा आहेत. एकच फवारणीचा फरक आहे. मधमाशा जास्त वेळा म्हणून अजून तुम्ही काय काय प्रयोग केलेले आहेत? खरं म्हणजे या भागात आहे ना, म्हणजे या एरियामध्ये मी कांदे लावत नव्हतो. आमची तिकडे शेती, तिकडे नॅशनल मधमाशा येतात. नॅचरल मधमाशा आहेत. यावर्षी मधमाशीला थोडा प्रॉब्लेम आला, त्यामुळे मी 2 पेट्या विकत आणल्या आजी टाकळीवर. मधमाशीला प्रॉब्लेम असू नये मित्रांनो, जबरदस्त मधमाशा आहेत. मग तुम्ही त्याच्यासाठी काय केलं? 2 पेट्या आणल्या. तुम्ही बघू शकता तिथं पेट्या दाखवा जवळून. 2 पेट्या आणलेल्या आहेत. 2 पेट्या, आणि ह्या घमेल्यामध्ये काय ठेवलेलं आहे? पाणी ठेवलं प्यायला. त्यांना प्यायला पाणी ठेवलेलं आहे. मित्रांनो, इथे मधमाशा बघू शकता, जबरदस्त आहे. कुठल्याही गोंड्यावरती तुम्हाला 2-2, 3-3 मधमाशा ह्या हमखास दिसतील. त्या ठिकाणी दाखवा. पॉलिनेशन हे कशा पद्धतीने होते तुम्ही बघू शकता. इकडनं तिकडनं मधमाशांचं फिरणं चालू आहे. जवळपास 2 एकर क्षेत्र आहे ना. आपलं बियाणं आपण इथून पाठीमागं कुठल्या क्षेत्रात दिलेले आणि शेतकऱ्यांचे अनुभव काय आलेले आहेत? तर शेतकऱ्यांचं म्हणजे मी 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा बियाणं जुन्नर तालुक्यात गेलं. माझं जुन्नर तालुक्यात गेलं. घरगुती शेतकरी होते 2-4, त्यांनी प्रत्येक वर्षी मागणी केली. पहिले जवळचे शेतकरी होते, त्यांना आपण दिलं. पहिले 50 किलो बी जायचं माझं तिकडं. हळूहळू वाढत गेलं. आता 500-600 किलो पर्यंत ते लोक बी नेतात माझ्याकडे. निश्चित जुन्नरलाच जात आहे जवळपास, का आणखी दुसऱ्या तालुक्यात जात आहे? जुन्नरचा जो पश्चिम पट्टा आहे ना, जुन्नरचा पश्चिम पट्टा, खानगाव, येणेरे, खानगाव, येणेरे,
किंवा आपला बनकर फाटा आहे, बनकर फाटा, परत तुम्हाला सांगतो कुसूर आहे, कुसुरे, सावरगाव आहे सावरगाव आहे. आणि प्लस आंबेगावचा पूर्व पट्टा भागात जातं. बऱ्यापैकी म्हणजे ऍडव्हान्स पेमेंट देऊन मी बऱ्यापैकी लोकांचं ऐकलं होतं की पेमेंट तुम्ही कॅश घेता, तुम्ही क्वालिटी बियाणं देता. आतापर्यंत शेतकऱ्यांचं म्हणणे काय की बियाणं तुम्हाला आता शेतकऱ्यांची मागणी चालू झालेली आहे का आता अजून मागितलेलं नाहीये? जे प्रत्येक वर्षी नेतात ना त्यांचे फोन चालू आहे, हे बियाणं पाहिजे म्हणून. कारण यावर्षी त्यांना चांगलं रिझल्ट आलेले आहे आणि प्रत्येक वर्षी रिझल्ट येतात. आम्ही दरवर्षी काळजी घेतो बी तयार करताना. गेल्या वर्षी तुम्ही किती बियाणं विकलं ते पुरलं, संपलं का तोटा पडलं तुम्हाला? गेल्या वर्षी पुरलंच नाही त्याला. गेल्या वर्षी लक्षात घ्या मित्रांनो, गेल्या वर्षी बियाणं तयार केलं ते पुरलंच नाही. जवळपास किती शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचला आणि किती शेतकऱ्यांना कमी पडला अंदाज? पर्सनल शेतकरी आहे ना, जे 10 किलो 15 किलो वाले आले, पण काही होलसेलर आहेत आमच्याकडे. होलसेलर पण तुमच्याकडे? होलसेलर 40-40, 50-50 किलो घेऊन जातात. 40-40, 50-50 किलो नेणारे सुद्धा शेतकरी आहेत मित्रांनो, 15-15 किलो सुद्धा नेणारे शेतकरी आहेत. तर आतापर्यंत शेतकऱ्यांची तुम्हाला काही ओरड आली का? मला तर वाटतं ओरड येऊ शकत नाही, कारण की तुम्ही या वातावरणात बघू शकताय की मधमाशांचं तुम्ही दाखवा, पूर्ण प्लॉट दाखवा. आज रोजी प्लॉट म्हणजे जवळपास एक गोंडा तळ हाताच्या मोठा आहे. बघूनच प्लॉट मध्ये समाधान होतं. हा प्लॉटचं लोकेशन सांगा जर कोणाला शेतकऱ्याला बघायचं असेल, जर अजून कोणी शेतकरी करत असेल, डिफरन्स काय, मधमाशा कशा आणायच्यात, कशा प्रकारे तुम्ही संगोपन केले, एकच फवारणी घेतली, एकच फवारण्यामध्ये अशा प्रकारे जर आपला प्लॉट एकदम सुरेख असेल तर काही हरकत नाहीये मित्रांनो. तुम्हालाही पण जर क्वालिटी, योग्य बियाणं, योग्य किमतीत, आपण गेल्या वर्षी कसा किलोला भाव काढला होता? किलोला गेल्या वर्षी मी हळव्याचं होतं ते 2000 काढलं होतं, हळव्याचं 2000 रुपये किलो आणि याचं 2500 आणि याचं 2500 रुपये किलो. हा भाव मित्रांनो सगळ्यात कमी असेल आणि जबरदस्त असेल. ह्याही वर्षी जर तुम्हाला बियाणं बुक करायचं असेल तर शेतकऱ्याचा नाव, नंबर, पूर्ण डिटेल्स, पत्ता मी देतोय. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा जोरात. नामदेव ज्ञानेश्वर रास्त, मुक्काम पोस्ट, पेठ तालुका आंबेगाव. मोबाईल क्रमांक सांगा. 99 21 40 34 76. 99 21 40 34 76. मित्रांनो मोबाईल नंबर नोट करून घ्या. मी डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर देणार आहे. तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता, मधमाशांची संख्या बघू शकतात. भरपूर असं एकदम मस्त पॉलिनेशन आणि नॅचरल पॉलिनेशन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. काही शेतकरी काय करतात, साडी फिरवतात, झेंडा फिरवतात. त्याच्याही पेक्षा खात्रीचं बियाणं म्हणलं तरी काय हरकत नाही. कुठल्याही प्रकारची अडचण येऊ द्या. पुन्हा भेटूयात, प्रश्न विचारा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडल्यास व आपला चॅनल नवीन असेल, सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.